नमस्कार. महायोगी श्री अरविंद यांच्या गीतेवरील निबंध या चिंतनमालेमध्ये आजचा आपला 32वा भाग आणि 12व्या निबंधाचा शेवटचा भाग आपण बघतो. या निबंधामध्ये यज्ञाचा भावार्थ काय ते समजून घेऊ. पुन्हा भावार्थ, भाव अधिक भाव असणे. यज्ञ आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात असण्याचा अर्थ काय हे आपण बघतो. आणि हे पण आपण बघितलं की यज्ञ म्हणजे केवळ वैदिक यज्ञ, होम कुंड पेटवून त्यात आहुती देणे, मंत्रोच्चार करणे असा या ठिकाणी यज्ञाचा अर्थ नसून तो एक वेगळा अर्थ जो गीतेने त्याला विस्तृत आणि विशाल असा अर्थ दिलेला यज्ञकर्माला ते यज्ञकर्म होणार. आणि हे बघत असताना मागच्या वेळेला आपण श्री अरविंदांचा एक खूप मोठा परिच्छेद, जो जवळजवळ 2 पानं चालणारा परिच्छेद होता, 1.5 पानापर्यंत तरी गेलाच होता, तो परिच्छेद आपण बघितला होता. सर्वसामान्य लोकांना व्यवहार्य अशा वाटणाऱ्या सूचना देणारा तो परिच्छेद होता. तो आपण सविस्तर वाचला होता आणि त्याच्यावर थोडाफार विचार करून तो तसाच सोडला. त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे, त्या परिच्छेदात आलेले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे सर्व लोकांच्या आचरणासाठी, व्यवहारासाठी उपयुक्त आहेत आणि जे गीतेने ठामपणे ठासून सांगितलेले आहेत, ते महत्त्वाचे मुद्दे या समारोपाच्या या भागामध्ये आपल्याला बघायचे. यज्ञाचा भावार्थ. यज्ञ आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात, आपल्या स्वतःमध्ये सुरू असलेला यज्ञ, त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न. यज्ञ हे नित्यकर्म आहे. हे सतत आपल्या कळत न कळत आपल्याला हवंसं नकोसं चालू. आपल्या शरीरामध्ये एक मोठा यज्ञ चालू आहे, कुंड पेटलेला यज्ञ कुंड, त्याच्यात विविध आहुती आपण देतो. जो शारीरिक यज्ञ आहे त्याच्यामुळे अन्नाच्या आहुती देत असतो. जो मानसिक यज्ञ आहे त्याच्यामध्ये विचारांच्या आहुती देत असतो. जो बौद्धिक यज्ञ आहे त्याच्यात बौद्धिक कार्याच्या, बुद्धिमत्तेशी संबंधित कार्याच्या आहुती देत असतो. आणि जो आपला शारीरिक यज्ञ आहे त्याच्यामध्ये या अन्नाच्या पचनाच्या आहुती व्यतिरिक्त आपण कर्माची सुद्धा आहुती, सतत जे काम करत असतो ती आहुती देत असतो. आणि ते प्रत्येक कर्म हे यज्ञ असतं असं देखील म्हणतात. कारण ईश्वर सर्वव्यापी आहे. ईश्वर सर्वव्यापी आहे, त्याचा अंश प्रकृतीस्थ पुरुषामध्ये दिसून येतो. आपल्या सगळ्यांमध्ये पुरुष म्हणजे स्त्री पुरुष या भावाने पुरुष नव्हे, तर जे क्षेत्र आहे, ज्या क्षेत्रामध्ये तो आत्मा निवास करतो तो ते क्षेत्र म्हणजे ते शरीर. स्त्री पुरुष प्राणी वनस्पती वगैरे सगळी शरीर, आकार रूप, ज्या रूपामध्ये हा अंश वास करतो तो पुरुष. तर हा जो पुरुष आहे, या पुरुषामध्ये अंश रूपाने वास करणारा हा अंश जेव्हा पुढे देवत्वाकडे जायला लागतो तेव्हा त्यातले काही पुरुष विभूतिमत्व प्राप्त करतात. विभूतिमत्व प्राप्त करतात आणि त्या विभूतींना आपण देव म्हणतो. म्हणून मग देव मानव रूपात पण असतात, देव वनस्पतींच्या रूपात पण असतात, देव झाडाझुडपांच्या रूपामध्ये, देव पर्वतांच्या रूपात, देव नद्यांच्या रूपात. अंबी तमे नदी तमे देवी तमे सरस्वती. नदीलाही देवीच्या रूपामध्ये बघितलंय, मातेच्या रूपात बघितलंय, झाडांना बघितलंय, वडाच्या झाडाला देवाच्या रूपात बघितलंय, पंचमहाभूतांना तर देवतांच्या रूपात वैदिक काळापासून बघितलंय. म्हणून ज्या आकारामध्ये त्याचा अंश स्थिर आहे आणि त्या आकारामधला तो अंश देवत्वाकडे जास्त जाणार आहे, देवत्वाचे गुण त्या अंशामध्ये जास्त आढळणारे आहेत, त्या गोष्टी विभूती होतात. आणि त्या विभूतींना आपण देव म्हणतो. त्यांचा आणि मानवांचा व्यवहार असतो. आपण बघितलं
की त्यांचा आणि मानवांचा एक व्यवहार असतो आणि हा व्यवहार असा आहे की त्या यज्ञामध्ये आहुती द्यायची आहे आणि त्याच्याबद्दल काहीतरी द्यायचंय. आता आपला आणि वनस्पतींचा एक व्यवहार आहे की त्यांना वाढवायचं आहे, जगवायचं आहे, पाणी घालायचं आहे, त्याची काळजी घ्यायची आहे, त्याच्याबद्दल त्यांनी आपल्याला फळं, फुलं, पानं, सावली आणि असंख्य गोष्टी द्यायच्या. आणि झाला ना देवांचा आपला व्यवहार. म्हणून मग त्याला देवत्व दिलं गेलं त्या वनस्पतीला आणि त्याची पूजा बांधत गेलो आपण. प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण आहे आणि हा यज्ञ आहे. त्या यज्ञामध्ये, त्यांच्या आपल्या व्यवहाराच्या यज्ञामध्ये आपण आहुती दिली आणि त्याचं फळ आपल्याला त्याची परत दिलं. हे जे निसर्गाने, विभूतींनी, देवांनी, या सगळ्यांनी आपल्याला जे काही फळ दिलेलं आहे, ते जे काय आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे, हे सगळं ज्या वेळेला मनुष्याला लक्षात येतं की हे माझं कर्तृत्व नाही, मी याच्यातलं काहीही केलेलं नाहीये, मुळात माझं जीवन म्हणजे मानवाचं जीवन. मानवाचं जीवन हा ईश्वराच्या निसर्गातल्या कर्माचा एक हिस्सा आहे. ईश्वर नियोजित हे जे विश्वाचा पसारा चाललेला आहे, या ईश्वराचं नियोजित जे कर्म आहे, त्या कर्मामध्ये, त्या कामामध्ये त्याचा कुठला तरी एक छोटासा हिस्सा आहे. काय हिस्सा आहे ते आपल्याला आपण घेऊन आलो आणि त्याप्रमाणे आपण कर्म करत जातो. तो जो आपला हिस्सा आहे, आपलं ते कर्म आहे, ते कर्म आपलं पूर्ण संपेपर्यंत आपण हे करतो. ते पूर्ण करून द्यायचं, अर्धवट नाही सोडायचं. तो अभ्यासक्रमाचा अर्धवट नाही सोडायचा, पूर्ण करावा लागतो. आणि त्याच्यामुळे ते सगळा तो पूर्ण होईपर्यंत त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला भोगाव्या लागतात. हा कर्माचा हिस्सा आहे. आपलं आयुष्य हाच मुळे निसर्गातील कर्माचा एक हिस्सा आहे. आपण स्वतंत्र नाही आणि म्हणून निसर्गाने, नियतीने घालून गेलेले जे नियम आहेत, ते घालून घेतलेले नियम आहेत, ते नियम आपण पाळायला हवे. त्या एवढ्या मोठ्या परीक्षणामध्ये जे काय आपण वाचलं, त्याच्यातनं काही छोटे छोटे एक महत्त्वाचे ज्याच्यावर आपण अधोरेखित करू असे काही जे मुद्दे होते, ते मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांवर भर दिलेला आहे गीतेने सुद्धा पूर्णपणे. आणि तेच आपल्या व्यावहारिक जीवनाच्या किंवा व्यावहारिक आचरणाचं ते सूत्र आहे. एक सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये बांधून आपण आपल्या स्वतःला राहायचंय, आपलं जीवन जगायचंय त्या सूत्राला बांधून. ते नियम जे बांधून घालून घेतलेले आहेत, ते नियम आपण बघितले, त्याचाच आपण थोडासा सविस्तर सूक्ष्म विचार करू. पहिला नियम आहे की आपण स्वतंत्र नाही, त्यामुळे आपल्याला जे काय मिळणार आहे, जे काय भोग आपल्या वाटायला येतात, ते जे काय भोग आपण भोगतोय, चांगले वाईट, बरे वाईट, उत्तम मध्यम कनिष्ठ वगैरे जे काय आपल्याला मिळतं आहे, जे आपल्या पदरात पडतं आहे, ते यज्ञाचं फळ आहे. जो यज्ञ सुरू आहे त्या यज्ञाचं फळ आहे. अगदी विचारांचा यज्ञ जो सुरू असेल, आपल्या डोक्यात विविध वेगवेगळे निरनिराळे विचार येत असतील, तर त्या यज्ञाचं, त्या विचारांचं फळच आपल्या आचारामध्ये दिसतं, वागणुकीत दिसतं, व्यवहारामध्ये. तो यज्ञ आहे. त्या यज्ञाचं ते फळ आहे. म्हणून त्यात स्वार्थीपणा, वागण्यातही स्वार्थीपणा नको, आचरणात स्वार्थीपणा नको, विचारातही स्वार्थीपणा नको, स्वप्नातही स्वार्थीपणा नको. थोडासा जरी स्वार्थीपणा तो आला तर ते फळ निषिद्ध होतं. सगळे भोग आहे हे यज्ञाचं फळ म्हणून घ्यायचे सगळे, आणि देवाकडून ते आपल्याला देणगी स्वरूपात मिळालेले अशा तऱ्हेने स्वीकारायचे. देणगी स्वरूपात आपल्याला गोष्टी मिळतात. काही काही संस्थांकडे देणग्या दिल्या जातात, वेगवेगळ्या स्वरूपात, देणगी स्वरूपात. त्यांना जे पाहिजे असतं ते सगळं द्रव्य दिलं जातं, कधी धान्य दिलं जातं, कधी वस्त्र दिलं, जे काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी दिल्या जातात. तर त्याच्यामध्ये सगळंच काही उत्तम, शुद्ध, स्वच्छ, चमकणारं, चकचकणारं असं नसतं. द्रव्य असतं. ते द्रव्य देणाऱ्याने कुठून प्राप्त केलेलं आहे हे त्या संस्थांना माहिती नसतं. जे काय धनधान्य, एखाद्या मंदिराचं उदाहरण घेऊ, त्या धान्य बिन्य जे काय त्याच्यामध्ये आणून ते धान्याच्या पेट्यांमध्ये टाकत असतील, त्यातलं सगळंच काही स्वच्छ, निवडलेलं, व्यवस्थित नसतं. काही स्वच्छ असतं, काही अस्वच्छ असतं. पण जे एकदा दान म्हणून, देणगी म्हणून स्वीकारल्यानंतर मग त्याच्याबद्दल तक्रार नसते करायची की यांनी असं कसं दिलं आम्हाला.
हे सर्वसामान्य मानवाच्या बाबतीत जर घडतं आहे, तर परमेश्वराने जे काय आपल्याला देणगी स्वरूपामध्ये दिलेलं आहे त्याच्याबद्दल तक्रार करायची गरजच काय आहे? ते देणगी स्वरूपात तसंच स्वीकारायचं. अजिबातच स्वार्थीपणा नको, म्हणजे यज्ञ करण्यात, आहुती देण्यातही स्वार्थीपणा नको आणि स्वीकारण्यातही नको. हिंदीचे लेखक आहे यशपाल, डॉक्टर यशपाल, त्यांचं एक फार सुरेख वाक्य, सगळ्या हिंदी अभ्यासकांना परिचित असलेलं वाक्य आहे. त्यांची गोष्ट आहे महायज्ञ का पुरस्कार, आणि त्याच्यामध्ये ते वाक्य त्यांनी म्हटलेलं आहे की बिना फल की आशा रखे निस्वार्थ भाव से जो कार्य किया जाता है वही सच्चा यज्ञ है, वही महायज्ञ। बिना फल की आशा रखे निस्वार्थ भाव से जो कार्य किया जाता है वही सच्चा यज्ञ है, वही महायज्ञ है। तो महायज्ञ युधिष्ठिराच्या यज्ञामध्ये, त्याच्या यज्ञाचं जे यज्ञ झाल्यानंतर त्याची जी विभूती होती, त्या विभूतीमध्ये येऊन लोळणाऱ्या मुंगुसाची गोष्ट आपल्याला माहित आहे की त्याचं अर्ध अंग सोन्याचं होतं आणि अर्ध साधंच होतं. तर तो या यज्ञामध्ये एवढं दान झालेलं आहे, सगळं पुण्य मिळालेलं आहे सगळ्या लोकांना. तिथे जे काय असेल त्याच्यात आपलं उरलेलं अर्ध अंग सोन्याचं होईल म्हणून तो मुंगूस आला आणि ते काही होऊ नाही शकत. युधिष्ठिर स्वार्थी होता अशातला भाग नाही, पण त्याच्यामध्ये काहीतरी इच्छा करून धरून मनात धरलेलं होईल. काम्य यज्ञ, आपल्या स्वतःसाठी काहीतरी मिळवण्यासाठी केलेला यज्ञ होता. तर थोडासा का होईना, सात्विक का होईना, मला अमुक एक गोष्ट पाहिजे आहे ज्याचा उपयोग मी लोकांच्या कल्याणासाठी करेन, असं जरी म्हटलं तरी त्यातलं मला पाहिजे आहे हे आलंच ना. मग ज्या लोकांच्या कल्याणासाठी याचा उपयोग करणार आहे त्याच लोकांना मिळो अशी कधी प्रार्थना करायची. मला मिळू दे, मग मी ते लोकांना देईन, म्हणजे मग मी किती मोठा दाता आहे हे सिद्ध होईल. असं कुठेतरी आलं ना मनामध्ये, लक्षात नाही येत, ते प्रच्छन्न आहे, लपलेलं आहे, ते पटकन सहजासाठी जाणवणारी गोष्ट नाही आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की मला जर अमुक गोष्ट मिळाली ना तर मग त्या अमुक करेन, बरोबर आहे. आपण कशासाठी म्हणतो? आपल्या समाधानासाठी म्हणतो की आपल्याला ही गोष्ट मिळाली आहे तर त्याच्यातनं काही वाटा आपला जो कोणाचा असतो तो आपण दिला पाहिजे. 4 पैशातला एकच पैसा आपला असतो, बाकी 3 तर द्यायचेच असतात. ही जी भावना असते, ह्या भावनेमध्ये हे कर्तव्य म्हणून जेव्हा यज्ञ म्हणून ही भावना असेल, यज्ञातली आहुती म्हणून ही भावना असेल तर त्यात दोष नाही. पण मी देणार आहे कारण मला त्याच्यातनं काहीतरी मिळणार आहे, ही जी सूक्ष्म आपल्या अंतर्मनामध्ये कुठेतरी दडलेली अवचेतन मनामध्ये जर ती भावना असेल, अचेतन मनामध्ये असेल, याला सबकॉन्शियस माइंड म्हणतात, त्याच्यामध्ये जरी असेल तरी ती दोषाला पात्र. अशा तऱ्हेचा स्वार्थीपणा. यज्ञ हा आपल्या जीवनाचा धर्म आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट यज्ञ आहे, तो आपल्या जीवनाचा धर्म आहे. ज्या काळामध्ये हा विचार होता त्यावेळेला फक्त अल्पशेषावर समाधान मानण्याची वृत्ती होती. जे काही शेष असेल ते अल्प असलं तरी चालेल, ठीक आहे ना, माझ्यासाठी हे जे उरलं आहे ते माझ्या ठीक आहे, काही त्याच्यात मला काही हरकत नाही आहे कशाची. ही जी भावना आहे, ही भावना न जाता आहे त्यातला मोठ्यातला मोठा मला वाटा मिळाला पाहिजे, सिंहाचा वाटा मला मिळाला पाहिजे. सिंहाचा वाटा हे सुद्धा एक मोठा गमतीचा वाक्य आहे. सिंहाचा वाटा असणं एखाद्याच्यामध्ये, सिंहाचा वाटा याचा अर्थ काय? हे सिंह हा आपल्या तिथे जाळीत बसलेला असतो, सिमेंट जाते, शिकार करून येते, मोठीच्या मोठी जेवढी तेवढी शिकार करायची येते ती करून येते, आणि त्या शिकारीतला आता तो सिंहच आहे, जंगलचा राजा आहे, त्यातून तिचा नवरा आहे, त्यामुळे तिला ते करणं भागच आहे. त्या शिकारीतला चांगल्यातला चांगला भाग, उत्तम भाग, जास्तीत जास्त भाग त्याच्यासाठी काढून ठेवला जातो, आणि मग उरलेलं जी ज्या गोष्ट आहे त्याच्यावर ते उरलेलं जे चांगलं असेल त्याच्यावरती, मांसावरती बाकीचे सगळे बाकी आणखी काही शिंगडे असतील किंवा आणखी पिलं असतील त्यांचं भोजन होतं. सिंहाचा वाटा असणे म्हणजे त्याने काही न करता त्याला काहीतरी मिळणे असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे एखाद्या कार्यात सिंहाचा वाटा असणं म्हणजे एका जागी बसून काहीतरी मिळालेलं आहे, मी त्याच्यासाठी काहीच काम केलेलं नाही असं त्याचा अर्थ होतो. आणि आपण अगदी त्याच्या उलट्या अर्थाने हा प्रचार वापरतो की ह्या कार्यात ह्या व्यक्तीचा सिंहाचा वाटा आहे,
मनात आपल्याला हेच म्हणायचं असतं की सर्वात जास्त काम यांनी केलेलं आहे, परंतु तसा अर्थ त्याच्यात त्या अभिप्रेत नाही. शब्दांची हीच तर मोठी गंमत आहे की त्याच्यात काय अभिप्रेत आहे आणि आपण तर कसं वापरतो आपल्या मनात ते नाहीये, परंतु त्या ठिकाणी त्याचा अर्थ तसा होतो हे नक्की आहे. असो, विषयांतर होईल, आपण बघूया की जीवन हा जीवनाचा धर्म असला पाहिजे. अल्पशेषावर समाधान मानता आलं पाहिजे. आपण जे काय केलेलं आहे, जे काय आहे ते सगळं देऊन झालेलं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मनाच्या वृत्तीमध्ये मोकळ्या मनाचं समर्पण. समर्पण हा खूप महत्वाचा शब्द आहे. समर्पण हा शब्दच असा आहे की ज्याच्यामध्ये किंतु परंतु अटी वगैरे काही नाहीये. अनकंडिशनल असतं ते. हे केलं तर ते केलं तर ते, अमुक केलं तर हे करू, तमुक केलं तर ते करू, त्याच्या बदल्यात हे मिळेल, याच्या बदल्यात ते मिळेल, अशा तऱ्हेचं नसतं. कुठल्याही त्याच्यामध्ये अटी नसतात. समर्पण हे समर्पणच असतं. म्हणजे त्याच्यासाठी दुसरे शब्द सुद्धा आपल्याला देता येणार नाही, वापरता येणार नाही, सांगता येणार नाही. ती एक अनुभूती ज्याची त्यांनी अनुभूतीची. देशासाठी समर्पण हा जो भाव आहे त्याच्यामध्ये हा विचारच नाही आहे की देशाने माझ्यासाठी काय केलं म्हणून मी त्याच्यावर. नाही तर मग लढणारा प्रत्येक सैनिक शत्रू सैन्यावर वार करून तलवार हातात उचलल्यानंतर नक्की मी याला मारू का, याला मारल्यानंतर मला शौर्य पदक मिळणार आहे का, याने परत मला मारून टाकलं मग माझ्या घरच्या लोकांना व्यवस्थित पेन्शन नाही मिळाली तर काय होईल, याचा विचार त्याच्यामध्ये आला तर तो लढूच शकणार नाही. शक्यच नाहीये त्याला युद्ध करणं. देशासाठी समर्पण अनकंडिशनल. त्याच्या बदल्यात मला काय मिळणार आहे, माझ्या उर्वरित कुटुंबाला माझ्या पाठीमागे काय मिळणार आहे, पश्चात काय मिळणार आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार युद्ध करताना त्याच्या मनात यायलाच नको. ती यायला नको ही व्यवस्था शासनाने आणि समाजाने करायची. तो इतक्या सहजपणे समर्पण करू शकेल हा विश्वास त्याला द्यायला पाहिजे. असो, हे मोकळ्या मनाचं समर्पण ज्याच्यामध्ये वैयक्तिक भावनेचा त्याग असतो असं समज. कसं असतं, एक कविता वाचली होती बलिदान सिंधीमध्ये, की कुठले शत्रूच्या ठाण्यावर आक्रमण करायचं आहे, शत्रू सैन्य चालून येत आहे, आपल्याजवळ खूप कमी लोक आहे आणि असं ते आक्रमण करायचं असताना आपल्याला त्यांच्यावर आक्रमण करून राहण्यासाठी एक मोठी अडचण. सैन्य उभं आहे, पलीकडे जायचंय आणि त्यावेळी त्या ठाण्यावर आक्रमण करून ते जर काबीज केलं नाही तर कोणत्याही क्षणी आपल्या पैकी कोणीही जिवंत राहण्याची शक्यता नाही. मग अशा वेळेला काय अडचण कोणती आली आहे की त्या दोन्ही याच्यामध्ये एक मोठी खई आहे. ओलांडून जाता येण्याची शक्यता नाहीये, उड्या मारून पलीकडे जाता येत नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट की ती काही इतकी खोल आहे की त्याच्यात उतरून पुन्हा चढून जाता येणं शक्य नाही. जवळपास कुठली अशी व्यवस्था नाहीये की ती खाई खंदक जो आहे तो बुजवता येईल किंवा त्याच्यावर काहीतरी टाकता येईल. एखादं झाड नाही आहे की जे तोडून टाकता येईल आणि त्याच्यावरून चालत चालत पार जाता येईल. काय करायचं? प्रमुख जो होता सैनिकांचा, त्या प्रमुखाच्या मनामध्ये एक विचार आला आणि त्या क्षणी त्यांनी म्हणजे कूद जाऊ. बस एवढंच म्हटलं. भरा 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 सैनिकांनी, जे समोर सैनिक उभे होते त्या सैनिकांनी पटापटा पटापट त्या खाईमध्ये उड्या मारल्या. त्यांच्या शरीरांचा म्हणजे जिवंत राहिले नाही राहिले तो भाग नंतर त्यांच्या शरीरात एक पूल तयार झाला आणि त्या पुलावरून उरलेले सैनिक पलीकडे गेले आणि ते जिंकले. ह्या उड्या मारताना कोणी हा विचार केला नाही की मी तर नुसतीच उडी मारून मरणार आहे, लढण्याचं सुद्धा शौर्य मला मिळणार नाही. हे जे आहे हे वैयक्तिक भावनेचा त्याग करून दिलेली आहुती आहे. वैयक्तिक मला ह्याच्यातून काय मिळेल याचा विचार न करता केलेली गोष्ट आहे ती वैयक्तिक भावनेचा त्याग आहे. आणि ह्याच कर्मफलाचा विचार न करणं असा सिद्धांत. ही उडी मारल्यावर मला काय मिळणार आहे? फक्त मरण मिळणार आहे. मग ते योग्य आहे का? मग ते माझ्यासाठी योग्य आहे का? माझा विमा आहे का? मग तितकं माझ्या घरच्या लोकांना ठेवणार आहे का वगैरे ह्या असल्या गोष्टी त्या सैनिकांच्या मनात आल्याच नाही. तर मला त्या ओळी आठवत नाही. कविताच्या फार सुरेख कविता आहे, बलिदान या नावाची. सैनिक आता म्हटलं त्यांनी पटापटा उड्या मारल्या, त्या शरीरावर पलीकडे चालली, विजय मिळवला.
विजयी वीरांचं जेवढं स्वागत झालं, सत्कार समारोह झाले, त्यांना पुरस्कार दिले गेले, त्यापेक्षा जास्त मोठं बलिदान त्या खंडकात स्वतःच्या जीवाची पर्वा, ही मोकळ्या मनाचं समर्पण, वैयक्तिक भावनेचा त्याग करून केलेलं. अशा वेळी आपला वासनात्मा आणि भोगात्मा याला बाजूला सारावं. आपल्या वासना म्हणजे इच्छा आणि भोग घेणारे आपल्या आत्म्यातला आपल्यातला जो एक भाग आहे की जो इच्छा निर्माण करतो आणि त्या इच्छा पूर्ण करतो. मनात इच्छा निर्माण होणं आणि त्या इच्छा पूर्ण होणं हे जे करणारे जो आत्मा आहे आपला, म्हणजे जो काही आपल्यातला भाग आहे, हिस्सा आहे, तो बाजूलाच आहे. त्याचा विचारच करता येत नाही. फक्त विचार हाच असतो की कर्म करणारी प्रकृती आहे, हे ते माझ्याकडून करून घेतलं जात आहे, ते प्रकृतीमुळे करून माझ्या प्रकृतीप्रमाणे सत्व रज तम यापैकी जो कोणता गुण या क्षणी माझ्या मनामध्ये मोठा झालेला आहे, उद्भवलेला आहे, त्यांनी माझ्याकडनं हे काम करून घेतलं. रजोगुणाने करून घेतले, तमोगुणाने करून घेतलंय. कशाचाही विचार न करता धडकन उडी मारायची आहे, आज्ञेचं पालन करायचं आहे, हे त्या गुणाने करून घेतलेलं आहे आणि हे प्रकृतीने करून घेतलेलं आहे. कर्म करणारी प्रकृती आहे आणि त्या कर्माचं फळ भोगणारा जो आहे तोही मी नाहीये, तो विश्वात्मा आहे. कर्म करणारी प्रकृती आहे, माझ्याकडून जे काम करून घेणारी आहे ती प्रकृती आहे, त्याचं फळ भोगणारा विश्वात्मा. माझा मी माध्यम आहे, मधनात कोणीतरी आहे. म्हणजे झाड लावणारा जरी मी असलो तरी त्याची फळं खाणारी माझी पुढची पिढी आहे. म्हणून मी आता मला फळं मिळणार नाहीत म्हणून मी झाड लावणार नाही असं तर होतच नाही. की पुढच्या पिढीसाठी मी कशाला झाडं लावू, त्यांचं ते बघत बसतील असंही होत नाही, कारण माझ्या पिढीने माझ्यासाठी लावून ठेवली ना. कुठेतरी तर त्याचा विचार व्हायला, कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करून ठेवलेलं आहे, त्या सुखामुळे आपण आज इथे जिवंत आहोत, जगतो आहोत, आनंदात आहोत. तर हे जे आपल्यासाठी प्राप्त झालेलं आहे त्याचं उत्तराई होण्यासाठी, त्याचं कृतज्ञ होण्यासाठी आपल्याला करावं लागणार आहे. कारण आपलं जे कर्म आहे, आपण त्या विश्वात्म्याच्या रूपाने पूर्वी केलेल्यांची कर्म फळं भोगलेली आहेत ना. पूर्वी लोकांनी जी कर्म केलेली आहेत त्या कर्माची जी चांगली फळं आपण चाकतोय, चांगली वाईट दोन्ही फळं जी आपण चाकतोय ती चाकतोच आहे. म्हणजे आपण विश्वात्मा झालोय. आणि ती प्रकृती कर्म करणारी जी आपल्या आधीच्या पिढीने, आधीच्या लोकांनी करून ठेवलेली होती, कोणाचाच काही कशाशी हे नाहीये. या सगळ्या गोष्टी ज्या असतात, या सगळ्या गोष्टी मनातून जाणवण्यासाठी यज्ञ, याला यज्ञ म्हणतात. हे चाललंय, ते आहुती आहे यज्ञात पडलेली, त्याचं फळ आहे, ते फळ मिळालंय. त्यातलं जो शेष माझ्यासाठी अल्पशेष राहिलाय, त्या खंदकात उड्या मारणाऱ्या लोकांपैकी जो कोणी 2, 4, 5 वरचे लोक जिवंत राहिले असतील कदाचित, तर ते अल्पशेष त्यांना मिळालं. त्याच्यावर त्यांचं समाधान आहे. म्हणजे त्यांना तर वाटलंच नव्हतं की आपण जिवंत राहू म्हणून, तरीही आपण जिवंत राहिलेलं आहे. म्हणजे ते शेष कंझ्युमर सरप्लस झालं, ते वाटलं नव्हतं जे मिळेल ते मिळून. पूर्ण सुख, पूर्ण आनंद, पूर्ण समाधान, पूर्ण सुख, पूर्ण आनंद, पूर्ण समाधान, शुद्ध सुख, शुद्ध आनंद आणि शुद्ध समाधान हे फक्त ईश्वराच्या सान्निध्यात. आपण जे कर्म करतो, जे काय कर्तव्य करत असतो, काम करत असतो, त्याच्या मोबदल्यामध्ये हे सगळं मिळत नसतं. कारण आपल्यातला जो आत्मा आहे तो आपल्यातनं वेगळाच आहे, तो रमत नाहीये इथे. आपण जबरदस्तीने त्याला कारागृहात दांबून ठेवलेलं आहे आपल्या शरीराच्या, आणि आपण जे करतोय त्याच्यामध्ये त्याने आनंद मानावा अशी आपण अपेक्षा करतो. तो रमत नाहीये, तो वेगळा आहे, या सगळ्यातून वेगळा आहे. कारण त्याला काहीच मिळवायचं नाही, त्याला कशाशीच अपेक्षा नाहीये, त्याला कशावर कोणावर अवलंबून राहायचं नाही, देवांवर अवलंबून राहायचं नाही, मानवावर अवलंबून राहायचं नाही की मानव यज्ञ करेल मग देव त्याचं फळ देईल आणि मग त्याच्यातनं मला काहीतरी प्राप्त होईल. याचा आत्म्याशी काही संबंधच नाहीये. आणि हा आत्मानंद ज्याला प्राप्त होतो, जो असा आत्मतृप्त असतो, तोच ईश्वराकरता कार्य करतो. त्यातून मला काहीही मिळवायचं नाही हे म्हणतो आपण खूपदा, खूप ठिकाणी म्हणतो.
कारण त्यावेळेला आपली ती भावना असते की मला यातून काही मिळवायचं नाही, पण मनात चुकत, मनात कुठेतरी आपली एक अशी काहीतरी बारीकशी इच्छा असते की जी आपल्यालाही माहीत नसते, आपल्याही नकळत ती दडलेली असते. आणि आपण म्हणतो काय रिअलायझेशन सुद्धा नाही आहे हो केल्याचं, एवढं आम्ही सगळं करतो आहे, नका देऊ ना त्याची फळं, नका त्याच्याबद्दल आम्हाला काही देऊ, नका त्याच्याबद्दल आम्हाला काही त्याचा मोबदला देऊ, पण रिअलायझेशन तर ठेवा. म्हणजे ही कुठेतरी आपल्या आत्म्याची, ही आपली अपेक्षा झाली, ही आत्म्याची नाही आहे. नेकी कर और कुएं में डाल असं जे म्हणतात ते हेच आहे की त्याचं रिअलायझेशन हे अपेक्षित नसावं. ही आत्म्याची अपेक्षा नसते, ही मानवाची अपेक्षा. म्हणून श्री अरविंद म्हणतात की हाच यज्ञविषयक भाव गीतेला अभिप्रेत आहे. गीतेने यज्ञाला जे विस्तृत स्वरूप दिलेलं आहे ते विस्तृत व्यापक स्वरूप हे आहे. लोकसंग्रह हा कर्माचा हेतू आहे. प्रकृती एकटीच कार्य करत असते, तिला लोकांची गरज नसते, तिला काही कसले काही घ्यायची किंवा कशाची आपल्या बरोबर असण्याची गरज नसते. म्हणून मग 4थ्या अध्यायामध्ये जो श्रीकृष्ण म्हणतात आहे आपल्या अर्जुनाला, 22 आणि 23 या श्लोकांमध्ये, ज्ञानात बैसली वृत्ती संग सोडोनी मोकळा. ज्ञानात बैसली वृत्ती संग सोडोनी मोकळा, यज्ञार्थ करीतो कर्म जाय सर्व जीवनीते. ब्रह्मात होमिले ब्रह्म, ब्रह्माने ब्रह्मलक्ष्मी, ब्रह्मे मिसळले कर्म तेव्हा ब्रह्माची पाव. हे सगळं जे आहे हे सगळं एकच आहे. त्याच्यातलंच त्याच्यात, जसं आपण बघितलं मागच्या वेळेला, पाण्यातलंच पाण्यातून दे. नदीच्या पात्रात उभं राहायचं, आपल्या हातामध्ये जळभर पाणी घ्यायचं नदीतलं आणि तेच त्या नदीला अर्घ्य द्यायचं, नदीला अर्पण करायचं. म्हणजे नदीला उंधळभर पाण्याने स्नान करणं ही किती हास्यास्पद कल्पना आहे. पण आपली भावना असते, आपण आपलं कुठेतरी याच्यामध्ये छोट्यामध्ये चमूमध्ये पाणी घेऊन जातो नदीला, त्या नदीमध्ये पाणी घालतो, मग त्याच्यामध्ये हळद कुंकू फुलं वगैरे. माहीत नाही हे करणं बरोबर आहे नाही आहे, विषयाच नाही आहे आपला. पण नदीला पाण्याने स्नान घालणं, जसं गदिमांनी म्हटल्याप्रमाणे ज्योतीने तेजाची आरती, तशासारखं आहे. त्यातलंच आहे, तेच आपल्याला मिळालेलं आहे आणि तेच आपण जाणार आहे. जो आत्म्यात तुष्ट असतो तो यदृच्छेनं जे मिळालं, यदृच्छ शब्द वापरलाय त्यांनी, म्हणून मी मुद्दामचं सांगते, यदृच्छेनं जे मिळालं त्यात संतुष्ट असणार. अल्पसंतुष्ट म्हणजे यदृच्छेनं मिळालं, यदृच्छेन रँडमली, सोप्या मराठी भाषेत रँडमली असंच मिळून गेलेलं आहे. ज्यासाठी काही प्रयत्न केले नाही, फळ केले नाही, अपेक्षा बाळगली नाही किंवा काही केलं नाही, किंवा आपल्या वाट्याला काय येईल याचे कसलेही निकष लावले गेले नाही. यदृच्छेनं म्हणजे कुठलाही निकष न लावता मिळाला. याच्यासाठी हे, याच्यासाठी हे, याच्यासाठी हे असं काहीही न ठरवलेलं जे काय मिळालेलं असतं ते महत्वाचं. सिद्धी किंवा असिद्धी हे समान मानणारा, कर्म करत राहणारा, तरीही बद्ध नसणे, असा हा आत्मा. त्याला काहीच नाही, कशातच लेश नाही, स्पर्श नाही, कशातच काही नाही. म्हणून हा हे जे आपण ब्रह्मात ब्रह्म तेच त्याच्यामध्ये पुन्हा, तेच त्याच्यामध्ये पुन्हा घातलेलं आहे. ते काय वेगळं आहे, काय मिसळलंय, काय झालंय, काही कळायलाच मार्ग नाही. कारण की ते मिसळल्यानंतर काही होतच नाही ना. पाण्यावर आपण चपाचं काट्या मारल्या तर ते वेगळं होत नाही, पुन्हा ते एकमेकांमध्ये मिसळून जातं. मग आपण समजा आपण एखाद्या घागरभर पाणी कशात तरी आणून ओतलं, तर आपण ओतलेलं पाणी कोणतं आहे आणि मूळ पाणी कोणतं आहे हे आपल्याला समजतच नाही, कारण ते पाणी एकच आहे. आपण जाऊ दे हेतुपुरस्सर त्या पाण्याला एक वेगळा रंग द्यायचा प्रयत्न केला तर त्या एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये कदाचित काही काळापर्यंत, काही क्षणापर्यंत ते वेगळं दिसून येईल, पण त्याच्यानंतर ते पुन्हा प्रवाहामध्ये मिसळून जाईल आणि पुन्हा आपल्याला आपण टाकलेलं पाणी वेगळं करता येणार नाही. इतक्या सहजतेने आपल्या आहुती पडल्या पाहिजेत यज्ञ. म्हणजे
आपलं रोजचं काम आपण तितक्याच सहजतेने केलं पाहिजे, तितक्याच सहज म्हटलं पाहिजे. म्हणून त्याच्यावरती गीतेने जो यज्ञाचा व्यापक अर्थ आहे, त्या व्यापक अर्थाला जो संदर्भ दिलेला आहे आणि तो यज्ञ ज्या पद्धतीचा म्हटलेला आहे ते आपण त्याच्यातनं वाचूया. 135 पानावरचा परिच्छेद शेवटी यज्ञ आदी शब्द गीतेने प्रतिकात्मक दृष्टीने वापरले आहेत आणि गीतेला अभिप्रेत जो यज्ञ आहे त्याचे स्वरूप मानसिक आहे. प्राचीन वैदिक व्याख्यान पद्धतीत आणि आचार पद्धतीत शब्दांचे, वाक्यांचे आणि आचारांचे दोन अर्थ केव्हा केव्हा अभिप्रेत असतात. एक अर्थ भौतिक आणि एक मानसिक, एक बाह्य आणि एक प्रतिकात्मक. वैदिक यज्ञाला एक बाह्य विशिष्ट रूप असे आणि या यज्ञाच्या सर्व करणोपकरणांचा, क्रियाकलापांचा वगैरे एक विशिष्ट आंतरिक मानसिक अर्थ असे. एक बाह्य रूप म्हणजे भौतिक अर्थ, म्हणजे वाच्यार्थाने घेणारा, औषध न लगे मदर, औषध न पडणारा. पण त्यातला मानसिक अर्थ मात्र नळलं पाहिजे माझं औषध, नळला हाच माझं औषध. अशा तऱ्हेचे एक मानसिक पातळीवरचा अर्थ आणि एक भौतिक पातळीवरचा अर्थ असे दोन अर्थ यज्ञाच्या संदर्भामध्ये, कार्यकारणामध्ये असतात. वैदिक यज्ञाला, पुन्हा वाचू आपण या वाक्यात, वैदिक यज्ञाला एक बाह्य विशिष्ट रूप असे आणि या यज्ञाच्या सर्व करणोपकरणांचा, क्रियाकलापांचा वगैरे एक विशिष्ट आंतरिक मानसिक अर्थ असे, म्हणजे होता. प्राचीन वैदिक अंतःसाक्षात्कारी पुरुषांचे गुप्त प्रतिकात्मक बोलणे, करणे, मानसिक भावांनी भरलेले, काव्यमय, आश्चर्यपूर्ण पण विशिष्ट निश्चित अर्थाचे असे. केव्हा होतो? वैदिक कालामध्ये. गीता काळी हा प्रतीकवाद विस्मृतीच्या उदरात लुप्त होऊन पुष्कळ काळ लोटलेला होता. वैदिक काळाचं जे आहे हे सगळं सामर्थ्य, हे सगळं गीता काळामध्ये नष्ट झालेलं होतं. या काळी दुसरा प्रतीकवाद आलेला होता. प्रत्येक काळ बदलतो तसं गोष्टी बदलत जातात. हा प्रतीकवाद वेदांत आणि उत्तरकालीन योग यांच्या सिद्धांतांना सारभूत समजणारा असा विशाल, सार्वत्रिक, तत्वज्ञानात्मक प्रतीकवाद होता. यज्ञाचा अग्नी भौतिक ज्वाला नव्हे तर ब्रह्माग्नी आहे. यज्ञाचा अग्नी वैदिक काळामध्ये होमकुंडात पेटलेला अग्नी, पण गीतेच्या काळामध्ये तो ब्रह्म, तो भौतिक ज्वाळांचा नाही. दुसरा एक संयमाग्नी आहे. संयम हा एक महान शक्ती. तिसरा एक विशुद्ध इंद्रिय कर्माचा इंद्रिय अग्नी आहे. खूप वेगळं आहे ना, पण गीतेत हे सगळं आहे. हे आपल्या निदर्शनाला आणून देण्याचा प्रयत्न वारंवार येथे आहे. तसेच राजयोग, हेटयोगांना सामान्य असणाऱ्या प्राणमय कोशाचे नियंत्रण करणाऱ्या प्राणायामातील प्राणशक्ती हा एक अग्नी आहे. कितीतरी अग्नी आहे. तसेच आत्मज्ञानाचा अग्नी आहे. हा अग्नी सर्वोत्तम यज्ञाचा अग्नी होय. यज्ञ करणारा यज्ञशेष म्हणून जे अन्न सेवन करतो ते सामान्य अन्न नसून अमरतेचे अमृत असते. प्राचीन वैदिक प्रतीकवादात सोमरस हा अमृताचे भौतिक प्रतीक मानला जाईल. सोमरस सूचित अमृत म्हणजे अमरत्व देणारा दिव्य समाधीचा आनंद. हे अमृत देवांना द्यावयाचे व माणसांनीही प्यावयाचे. यज्ञाने हे अमृत प्राप्त होते. गीतेतील यज्ञाग्नीचे प्रकार सांगितले. या विविध अग्नीत आहुती द्यायची ती भौतिक किंवा मानसिक शक्तीच्या व्यापाराची. जे भौतिक म्हणजे शारीरिक, मानसिक कर्म देवांना किंवा एक देवाला, एकमेव आत्म्याला किंवा विश्वशक्तींना, स्वतःच्या श्रेष्ठ आत्म्याला किंवा मानव्यातील भूतातील आत्म्याला समर्पण केले जाईल ते आहुतीरूप समजायचे, अशी गीतेतील यज्ञाग्नीची आणि यज्ञ आहुतींची एकंदर व्यवस्था. खूप स्पष्ट आणि स्वच्छ शब्दांमध्ये, कठीण आहे पण तरी सुद्धा अत्यंत स्वच्छ, अत्यंत स्पष्ट असे शब्द आहे की असे यज्ञ, ब्रह्म म्हणजे ईश्वर ओळखणं, त्याच्याशी जाणीवेनी एकरूप होणं,
ईश्वराला ओळखून त्याच्याशी जाणीवेने एकरूप व्हायचंय. प्रत्यक्षामध्ये एकरूप नाही, जाणीवेने एकरूप व्हायचंय. एकतेच्या ज्ञानाने जीवन जगायचंय आणि मग कर्म करायचंय. यालाच मुक्ती म्हणायचं. म्हणजे मृत्यू होऊन पुन्हा जन्म न होणं की हा मोक्ष, ही मुक्ती नाही. मुक्ती काय? ब्रह्म म्हणजे ईश्वर काय आहे हे ओळखायचंय, त्याच्याशी जाणीवीने एकरूप होता व्हायचंय आणि एकतेच्या ज्ञानाने जीवन जगून कर्म करायचंय. याला श्री अरविंदांनी मुक्ती म्हणजे. गीतेने हेच सांगितलेलं आहे असं त्यांचं स्पष्ट मत. यज्ञाचे प्रकार आहेत, कनिष्ठ वरिष्ठ. त्यातला द्रव्य यज्ञ आहे सर्वात कनिष्ठ आणि ज्ञान यज्ञ सर्वात वरिष्ठ. सर्वश्रेष्ठ ज्ञान आत्मज्ञान आणि ईश्वर ज्ञान. या निबंधाच्या शेवटच्या पानावर ते म्हणतात आहे, आमच्या अस्तित्वाचे मूळ जो परमात्मा तो आमच्या मूलभूत जाणीवेपुढे अक्षर आत्म्याचे किंवा ब्रह्माचे रूप घेऊन प्रगट होत आहे. हे दर्शन किंवा ज्ञानही वरील ज्ञानाबरोबर दर्शनाबरोबर आम्हाला होते. क्षर अक्षर म्हणून जे काय अभिव्यक्त झाले आहे ते सर्व या परमात्म्याची अभिव्यक्ती आहे. हे ज्ञानही दर्शनही सर्व भूते सामावून घेणाऱ्या अक्षर ब्रह्म्याच्या ज्ञानाबरोबर दर्शनाबरोबर आम्हाला होते. हा परमात्मा म्हणजेच परमेश्वर पुरुषोत्तम. या पुरुषोत्तमाला आम्ही सर्व काही यज्ञ म्हणून अर्पण करतो. आमची सर्व कर्मे आम्ही त्याच्या हातात देतो. त्याच्या स्वरूपात व्यापक अस्तित्वात आम्ही जीवन जगतो, व्यवहार करतो. आमच्या प्रकृतीने आम्ही त्याच्याशी एकरूप, त्याच्या स्वरूपात आम्ही सर्व विश्वाशी सर्व अस्तित्वाशी एकरूप होतो. त्याच्याशी आणि त्यात वावरणाऱ्या सर्व भूतांशी आत्म्याने आणि आत्मशक्तीने प्रकृतीने आम्ही एकरूप. आमचे आत्मिक अस्तित्व त्याच्या सर्वोत्तम सत्याशी आम्ही एकरूप करतो, एकात्म करतो. वासना त्याग करून केलेल्या यज्ञार्थ कर्माने आम्हाला ज्ञान प्राप्त होते. आम्हाला आमच्या आत्म्याचा लाभ होतो. आमच्या आत्म्याला त्याचे दुरावलेले अमरत्व लागते आणि नंतर आत्मज्ञान व ईश्वरज्ञान यांच्या आधाराने कर्म केल्याने आम्ही मुक्त होतो. अर्थात ईश्वरी अस्तित्वाची एकता, शांती आणि आनंद याचे आम्ही धन्य. अगदी आपल्या रोजच्या व्यवहारात सुद्धा, रोजच्या प्रार्थनेत सुद्धा कायेन वाचा मनसेंद्रियात्मा बुद्ध्यात्मना वा प्रकृतीस करोमि यत्. जे जे काय आम्ही करतो, मी करतो ते ते नारायणाते समर्पयामि. परमेश्वराला जाऊन मिळतं. समर्पण भावनेने जे जे केलं ते ईश्वराला मिळतं, त्याच्यापर्यंत पोहोचतं. दिखाव्यासाठी केलेलं काहीही पोचत नाही आणि दिखाव्यासाठी करणारा कधी भक्त नसतो. हिंदीच्या कवी सुभद्रा कुमारी चव्हाण यांचं एक सुंदर काव्य, सुरेख भाषेमध्ये त्यांनी व्यक्त केलं. अनेकांनी ही कविता यापूर्वी ऐकलेली असेल. थोडासा हा कवितेचा भाग आणि आपला भाग आपण इथे संपवला. त्यांनी एका देवळात जाणाऱ्या, देवाच्या पुढे नतमस्तक होणाऱ्या भक्ताचं वर्णन. देव तुम्हारे कई उपासक कई ढंग से आते हैं, सेवा में बहुमूल्य भेटवे कई रंग खिलाते हैं, धूम धाम से साज बाज से वे मंदिर में आते हैं, मुक्तामणी बहुमूल्य वस्तू लाकर तुम्हें चढाते हैं. तिथं ते येतात, किती किती येतात, बँड बाजा घेऊन येतात, धूमधाम करत येतात. मला काही असं जमत नाही बघा, मी असं काही करू शकत नाही. मैं ही हूँ गर्भिणी ऐसी जो कुछ साथ नहीं लाई, पूजा की विधि नहीं जानती फिर भी नाथ जग. काही नाही करता येत मला. धूप दीप नैवेद्य नहीं है, झांकी का श्रृंगार नहीं, हाय गले में पहनाने को बोलो अभी हार नहीं. स्तुति कैसे करूँ कि स्वर में मेरे माधुर्य नहीं, मन का भाव प्रकट करने का मुझ में भी चाहती. नहीं दान है नहीं दक्षिणा, खाली हाथ चले. काहीच येत नाही मला, तरी पण मी आहे. फिर भी साहस कर मंदिर में पूजा करणे. काय आहे मग, मी काय अर्पण करू तुला? माझ्याजवळ द्यायला काय आहे तुझ्यासाठी? हे परमेश्वरा, हे जगनियंत्य, तुला द्यायला काय आहे? माझ्याजवळ आहे काय?
मैं उन्मत्त प्रेम की प्यासी हृदय दिखाने आई. माझं जे हृदय आहे तुझ्याबद्दलच्या प्रेमाने भक्तीने उथंबलेलं ते हृदय तुला दाखवायला मी आलेली आहे. मैं उन्मत्त प्रेम की प्यासी हृदय दिखाने आई हूँ. जो कुछ है बस यही पास है. हेच एक हृदय माझ्याजवळ आहे. जो कुछ है बस यही पास है. इथे चढाने आई हूँ. ते तुझ्या चरणावर मला अर्पण करायचं. आणि शेवटच्या 2 ओळीमध्ये त्यांनी सगळ्या ह्याचे सार केलेलं आहे. चरणों पर अर्पित है इसको चाहो तो स्वीकार करो. हे माझं हे प्रेमाने भक्तीने उतरलेलं भरलेलं हृदय मी तुझ्या चरणावर अर्पण करते आहे. चरणों पर अर्पित है इसको चाहो तो स्वीकार करो. यह तो वस्तू तुम्हारी ही है. तू करा दो. हे हृदय तर शेवटी तुझंच आहे. मी तुला काय देणार आहे, कारण माझ्या हृदयात हे तूच बसलेलं आहे. हवं असेल तर तू हे स्वीकार, नाहीतर नको. तुझी इच्छा. तू करा दो प्यार. हे शीर्षक आहे कवितेचं. अशी ही भावना समर्पणाची, यज्ञाची भावना. यज्ञाचा भावार्थ हाच आहे. जितका शक्य झाला तितका आपण बघण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न केला. हा निबंध इथे संपतोय. आपण इथं थांबूया आणि मग पुढच्या निबंधाकडे पुढच्या वेळेला वळूया. धन्यवाद.